नमस्कार. 20 जानेवारी हा दिवस पेंग्विन जागरूकता दिवस या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पेंग्विन या पक्षाची माहिती या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. पेंग्विन पक्षी आणि त्याच्या अधिवासाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 20 जानेवारीला पेंग्विन जागरूकता दिन साजरा केला जातो. हा दिवस पेंग्विन समोर असलेल्या आव्हानावर प्रकाश टाकतो, जसे की हवामान बदल, अतिमासेमारी, अधिवास नष्ट होणे आणि प्रदूषण. पेंग्विन जागरूकता दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे पेंग्विन संवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करणे होय. हा दिवस पेंग्विनच्या संख्येत होणारी घट आणि संवर्धनाच्या तातडीच्या प्रयत्नांची जागरूकता निर्माण करतो. पेंग्विन या पक्षाबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल आणि त्यांना असलेल्या धोक्याबद्दल लोकांमध्ये माहितीचा प्रसार करणे, पेंग्विन पक्षाचे संरक्षण करणे, त्यांच्या आदिवासीचे रक्षण करणे आणि त्यांच्याबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. पेंग्विन पक्षी असूनही उडू शकत नाही. तो उत्कृष्ट जलतरणपटू आहे. ते प्रामुख्याने दक्षिण ध्रुवीय प्रदेशात आढळतात आणि आसपासच्या बेटावर आढळतात. त्यांच्या नैसर्गिक शत्रूमध्ये सील, व्हेल आणि सागरी सिंह यांचा समावेश होतो. ते मोठ्या समूहामध्ये राहतात आणि एकमेकांना आवाजावरून ओळखतात. या पक्षासमोरील गंभीर धोक्याबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणे हे या दिवसाचे मुख्य उद्देश आहे. माणसासारखे दिसणारे हे अनोखी समुद्री पक्षी आता अत्यंत धोक्याच्या म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड या श्रेणीत आहेत. त्यांचे संरक्षण केवळ पर्यावरण प्रेमीचेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे कर्तव्य आहे. जीवशास्त्रीय वर्गीकरण पद्धतीच्या संदर्भात पेंग्विन पक्षाचे कुल म्हणजे फॅमिली स्फेनिसिडी हा आहे. पेंग्विन पक्षी हा स्फेनिसिडी हा एकाच कुलातील उडू न शकणाऱ्या पक्ष्यांचा गट आहे. पेंग्विन पक्षाच्या अधिवासानुसार वर्गीकरण अंटार्क्टिका पेंग्विन, सब अंटार्क्टिका पेंग्विन, समशीतोष्ण पेंग्विन असे करतात. पेंग्विन पक्षाचे प्रजातीनुसार वर्गीकरण एम्परर पेंग्विन, किंग पेंग्विन, हम्बोल्ट पेंग्विन असे करतात. हे सर्व पक्षी दक्षिण गोलार्धात आढळतात आणि त्यांचे पंख पोहण्यासाठी अनुकूल असतात. जीवशास्त्रीय वर्गीकरण पद्धतीच्या संदर्भात पेंग्विन पक्ष्यांचा गट म्हणजे ऑर्डर स्फेनिसिफॉर्मिस हा आहे. जीवशास्त्रीय वर्गीकरण पद्धती संदर्भात पेंग्विन पक्ष्यांची जात म्हणजे जीनस आणि प्रजात म्हणजे स्पेसीज अनुक्रमे स्फेनिस्कस आणि मेंडिक्युलस आहेत. यामध्ये साधारणपणे 16 ते 22 प्रजाती आहेत. एम्परर पेंग्विन आणि किंग पेंग्विन यांची सर्वात मोठी प्रजात या वर्गात गणना केली जाते. ॲडेली पेंग्विन ही पेंग्विनची लहान प्रजात होय. मुंबईच्या किनाऱ्यावर आढळणाऱ्या जेंटू, चेनस्ट्रॅप आणि हम्बोल्ट यांची इतर प्रजाती या वर्गात गणना केली जाते. दक्षिण गोलार्ध म्हणजे अंटार्क्टिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका हे पेंग्विन पक्ष्यांचे अधिवास आहेत. पेंग्विन पक्ष्याचे पंख फल्ल्यासारखे म्हणजे फ्लिफरसारखे असून पोहण्यासाठी वापरले जातात. पाय आखूड आणि जाड शरीराच्या मागच्या बाजूला असतात. पेंग्विन पक्षाचा रंग काळा पांढरा असतो. काही प्रजातीमध्ये रंगांची विविधता असते. पेंग्विन हे एकाच कुलातील विविध प्रजातीचे पक्षी आहेत जे उडत नाहीत आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. अंटार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा हा एक पक्षी फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना पेंग्विन म्हटले जाते. या कुलात त्याच्या 17 जाती असून मुख्यतः अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एम्परर पेंग्विन हा आकाराने सर्वात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉरेस्ट्री हे आहे. त्याची उंची सुमारे 120 सेंटीमीटर, वजन सुमारे 85 किलोग्राम आहे. लिटल पेंग्विनचे शास्त्रीय नाव युडिप्टिला मायनर आहे. त्यांची उंची सुमारे 30 सेंटीमीटर, वजन सुमारे 1.5 किलोग्रॅम. अन्य जातींच्या पेंग्विनची उंची 45 ते 90 सेंटीमीटर, वजन 2.3 ते 6.8 किलोग्रॅम असते. पेंग्विनची एक जात गॅलापागोस पेंग्विन हा विषुववृत्तावर आढळणारा पेंग्विन पक्षाची जात आहे. पेंग्विनचे शरीर पाण्यात राहायला अनुकूल झालेले आहे. शरीरावर लहान व जाड जलरोधी पिसे आहेत. त्या पिसांचा रंग काळा किंवा निळसर राखाडी असतो.
पोटातील पिसांचा रंग पांढरा असतो. त्यांच्या काही जातीमध्ये डोके, मान आणि छाती यावरील पिसे रंगाने पिवळी किंवा तांबडी असतात. चरबीच्या जाड थरामुळे त्यांचे शरीर उबदार राहते. तीव्र थंडीच्या प्रदेशात राहणाऱ्या पक्ष्यांच्या शरीरावर जलरोधी पिसाखाली लांब पिसांचा अतिरिक्त थर असतो. शरीर उंच असून पाय आखूड असतात, त्यामुळे ते बदकासारखे चालताना फेंगडे चालतात. जमिनीवर चालताना ते बेडौल वाटतात, परंतु ते माणसाच्या वेगाने चालू शकतात. खडकाळ चढावरती चढू शकतात. चोचीचा रंग काळा, लाल भडक, जांभळा किंवा तांबडा असतो. पाय काळे, निळे किंवा गुलाबी असतात. आकाशात पेंग्विन उडू शकत नाहीत. ते पाण्यात जसजसे जास्त वेळ राहू लागले तसतसे त्यांचे पंख वल्ल्यासारखे झाले. यामुळे त्यांची उडण्याची क्षमता लोप पावली. वल्ल्यासारख्या पंखांनी, पडदे असलेल्या पायांनी आणि सुकांसारख्या शेपटीनी ते पाण्यात वेगाने पोहतात. समुद्रकिनाऱ्यावर हे पक्षी सावकाशपणे डुलत डुलत चालतात. वेगाने जायचे झाल्यास ते पोटावर पडून घसरत जातात. काही वेळा ते बर्फाचे उंच कडे चालत पार करतात. मासे, खेकडे, कोळंबी, माखली हे पेंग्विनचे प्रमुख अन्न होय. ते बहुतांश काळ समुद्रात घालवितात. पोहताना त्यांची खूप ऊर्जा खर्ची पडते, त्यामुळे ते सतत खात असतात आणि ज्या ठिकाणी मुबलक खाद्य मिळेल अशा पाण्यात वावरतात. सील, व्हेल आणि सागरी सिंह हे पेंग्विनचे नैसर्गिक शत्रू आहेत. प्रजनन काळात पेंग्विन मोठ्या समूहाने एखाद्या बेटावर किंवा समुद्रकिनारी जमतात. त्यांच्या समूहात 1000 पेक्षा अधिक पेंग्विन असू शकतात. त्यांच्या वसाहतीत नेहमी कोलाहल असतो, कारण ते एकमेकांना सतत साथ घालत असतात. एकमेकांना ते त्यांच्या आवाजावरून ओळखतात. पेंग्विन नर व मादी जोडीने आयुष्यभर एकत्र राहतात. विणीच्या हंगामात मादी 1 किंवा 2 अंडी घालते. अंडी उगवण्यासाठी 30 ते 65 दिवस लागतात. अंडी घातल्या घातल्या ते वय लागते. नर पेंग्विन अंडे त्वरित पायावर घेतो, कारण अंडे जमिनीवर राहिले तर ते गोठून जाते. अंडे घातल्यानंतर मादी लगेच अन्न शोधण्यासाठी जाते आणि ती साधारणपणे 2 महिन्यांनी परत येते. या काळात नर अंडी पायावर घेऊन उभवितात आणि खाली पडू नये म्हणून तो लहान लहान उड्या मारत वावरतो. या काळात तो काही खात नाही. मादी परतेपर्यंत अंड्यातून पिलू बाहेर आलेले असते. या पिलास नर त्याच्या पेशणीमधील द्रव भरवत राहतो. मादी परत आल्यानंतर नर अन्न शोधण्यासाठी समुद्राकडे जातो. 2 महिन्यांनी परत येईपर्यंत मादी पिलांचा सांभाळ करते. पिलांच्या समूहामधून आपले नेमके पिलू मादी त्याच्या आवाजाने ओळखून काढते. ती तिच्या पेशणमधील अन्न पिला दररोज थोडे थोडे भरवते. नर परतेपर्यंत पिलू चांगले मोठे होते. नर परतल्यानंतर मोठे झालेले पिलू मादी आणि नर असे सर्व कुटुंब समुद्राकडे प्रवास करतात. काही कारणाने मादीची मृत्यू झाला तर इतर माद्या पिला सांभाळतात. पिलू प्रजनक्षम झाले की ते स्वतंत्र राहू लागतात. अंटार्क्टिक वातावरणातील पेंग्विन हे नावाप्रमाणेच बर्फाळ प्रदेशात अधिवास करतात, तर टेम्परेट वातावरणातले पेंग्विन थंड पाण्यामध्ये राहतात. मुंबईच्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील म्हणजे राणीच्या बाग येथील असणारे हम्बोल्ट प्रजातीचे पेंग्विन हे थंड पाण्यात अधिवास करणारे पेंग्विन आहेत. पेंग्विनच्या बहुतांश प्रजाती या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामधील टेम्परेट वातावरणात आढळून आल्या आहेत. केवळ काही प्रजाती या उत्तर गोलार्धात अंटार्क्टिका खंडावर अधिवास करतात. गॅलापागोस पेंग्विन ही प्रजात केवळ विषुववृत्ताच्या क्षेत्रात अधिवास करते. जमिनीवरील सस्तन प्राण्यापासून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतीमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एकेकाळी तेल आणि त्वचा यासाठी पेंग्विनची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे IUCN या संस्थेने पेंग्विनच्या 10 प्रजाती नामशेष होण्याचा धोका वर्तवला आहे. हवामान बदलामुळे पेंग्विनचे अधिवास नष्ट होत आहेत. जगात पेंग्विनच्या 18 प्रजाती आढळत असून या सर्वांचा समावेश IUCNच्या संकटग्रस्त प्राणी प्रजातीच्या लाल यादीत करण्यात आला आहे. यामधील पेंग्विनच्या 10 प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पहिल्या 5 नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पेंग्विन प्रजातींची ही यादी पहा. फोरलँड पेंग्विन, साऊदर्न रॉकहॉपर पेंग्विन, हम्बोल्ट पेंग्विन, मॅगेलेनिक पेंग्विन आणि येलो आईड पेंग्विन. दुसऱ्या 5 नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पेंग्विन प्रजातींची ही यादी पहा. गॅलापागोस पेंग्विन, आफ्रिकन पेंग्विन, मक्रोनी पेंग्विन, इरेक्ट क्रेस्टेड पेंग्विन आणि नॉर्दर्न रॉकहॉपर पेंग्विन. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनासाठी असलेली स्पर्धा
रोग आणि विस्थापनामुळे पेंग्विनच्या काही प्रजाती नामशेष होण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षाच्या पशुवैद्यक डॉक्टर मधुमिता काळे वझे यांच्या मते पेंग्विनच्या प्रजातींना अतिरिक्त मासेमारी आणि अधिवासामधील मानवी हस्तक्षेपाचाही धोका आहे, असे त्यांचे मत आहे. पेरू आणि आसपासच्या देशामध्ये हम्बोल्ट पेंग्विनची विष्ठा ही खत बनवण्यासाठी वापरली जाते, ज्याला गुआनो असे म्हणतात. ही विष्ठा गोळा करण्यासाठी माणसे त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हस्तक्षेप लक्षणीय आहे. 20 जानेवारी हा दिवस पेंग्विन जागरूकता दिवसाच्या शीर्षकांतर्गत साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे पेंग्विन या आकर्षक पक्षासमोरील गंभीर धोक्याबद्दल जागतिक स्तरावर जागरूकता वाढवणे आणि पेंग्विनच्या कमी होत असलेल्या संख्येवर आणि त्याच्या निवासाला असलेल्या संकटावर प्रकाश टाकणे आहे. टेक्सडो घातलेल्या माणसासारखे दिसणारे हे अनोखे समुद्र पक्षी आता अत्यंत धोक्याच्या म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड या श्रेणीत आहेत. त्यांचे संरक्षण केवळ पर्यावरण प्रेमींचेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे कर्तव्य आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पेंग्विनची झपाट्याने कमी होणारी संख्या लक्षात घेऊन दक्षिण आफ्रिकेतील 2 ओशन्स ॲक्वेरियम आणि इतर संरक्षण संस्थांनी हा उपक्रम सुरू केला. IUCNच्या रेड लिस्टमध्ये पेंग्विन पक्ष्यांना त्यांना अत्यंत धोक्याच्या म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड या श्रेणीत असल्याचे घोषित केले आहे. याचा अर्थ ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मागील शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या लोकसंख्या लाखामध्ये होती. आता ती कमी होऊन 50,000 पेक्षा कमी प्रजनन जोडप्यापर्यंत आली आहे. सन 1900 पासून त्यांच्या लोकसंख्येत 97% जास्त घट झाली आहे. हाच दर कायम राहिल्यास पुढील काही वर्षात पेंग्विन पक्षी निसर्गातून कार्यात्मकरित्या नामशेष म्हणजे फंक्शनली एक्सटिंक्ट होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. अतिरिक्त मासेमारी या कृतीतून माणसाचे निसर्गावर आक्रमण हे पेंग्विन पक्ष्यांच्या संख्येत घट होण्याचे कारण आहे. पेंग्विन पक्ष्याचे मुख्य अन्न लहान मासे आहेत. मानवाद्वारे माशांची होणारी अतिव्यावसायिक मासेमारी पेंग्विनचे अन्न हिरावून घेत आहे. अन्नाच्या कमतरतेमुळे पेंग्विनना अन्न शोधण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या पिलांना पुरेसे अन्न मिळत नाही आणि ते अनेकदा उपाशी मरतात. जहाज वाहतुकीच्या मार्गाजवळ असल्याने तेल गळती पेंग्विनसाठी विनाशकारी धोका आहे. तेलाने माखलेले पंख पेंग्विनची इन्सुलेशन क्षमता म्हणजे उबदारपणा नष्ट करतात, ज्यामुळे ते थंडीने मरतात. सागरी प्लास्टिक प्रदूषण त्यांच्या अन्नात मिसळते किंवा त्यांच्या घरट्यांच्या ठिकाणी बाधा आणते. जागरूकता हा उत्सव निसर्गातील प्राण्यांच्या समस्याविषयी आणि त्यांच्या उपायाबद्दल लोकांना शिक्षित करतो. माणसाला पर्यावरणाप्रती माणुसकीची जबाबदारी समजावून सांगतो आणि एक निरोगी पर्यावरण पुढील पिढीसाठी जपण्यासाठी प्रेरित करतो. पेंग्विन या पक्ष्याची जीवनशैली माणसासाठी प्रेरणादायी आणि जीवनदायी आहे. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. ज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.